मनसेचा 20वा वर्धापन दिन आहे, परंतु वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. विविध शहरांमध्ये खरं तर मेळावे व्हायचे, परंतु पहिल्यांदा अशा पद्धतीने साजरा होतो. तुम्ही देखील सदरेवर आलात, अभिवादन केले, साहेबांनी देखील होळीच्या मला अभिवादन केलं. काय भावना? मला असं वाटतं की ह्यावेळेचा थॉट खूप छान आहे. 20 वर्ष झाली आहेत पक्षाला, आणि ज्या छत्रपतींनी इतकी वर्ष मराठी माणसांवरती जे राज्य केलं आहे त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊन, त्यांच्या आशीर्वादाने, आणि त्यांनी जसं स्वराज्य स्थापन केलं तसं महाराष्ट्रात परत एकदा स्वराज्य स्थापन व्हावं ही इच्छा व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. रायगड किल्ला पाहिलेला आहात तुम्ही, अनेक वर्षानंतर आलेला, काय आठवणी? नाही, अनेक वर्षांनी आलो. आत्ता आम्ही आलो होतो. मला ते 350 वर्ष झाली राज्याभिषेकाला, तेव्हा आलो होतो. तेव्हा साहेबांच्याच तिथे झेंडा केला होता. मला एक अगदी अगत्याने सांगावंसं वाटतं की 450 वर्ष झाली असतील हा गड बांधून. आजही तुम्ही बघाल तर त्यांचं बाजारहाट किंवा राणी महल किंवा राणीचे हे छत्रपतींचं जिथे राज्याभिषेक झाला ती जागा, ती अजूनही उभी आहे. आणि आपल्याकडचे रस्ते, पूल सगळंच 4-5 वर्षात पडतं. निदान आपण हा संदेश तरी महाराजांकडनं राज्यकर्त्यांनी घ्यावा की 450 वर्षानंतर पण त्यांच्या भिंती अजूनही उभ्या आहेत आणि आपले रस्ते आणि ब्रिज पडत आहेत. मनसैनिक देखील मोठ्या प्रमाणात साहेबांसोबत आले. साहेब आतापर्यंत भाषणांमध्ये मोठ्या प्रमाणात महाराजांचा इतिहास, त्यासोबत महाराजांचे पुरावे, महाराजांचे दाखले देत होते. त्याच मनसैनिकांच्या देखील चेहऱ्यावरती, नेत्यांच्या देखील चेहऱ्यावरती वेगळा आनंद आहे की साहेबांसोबत गडापर्यंत किंवा सदरेपर्यंत, होळीच्या माळापर्यंत येतात. साहेबांपर्यंत म्हणण्यापेक्षा आपल्याला असं वाटतं की इथे आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही महाराजांसोबत आहात, साहेबांसोबत नाही. आणि महाराज खूप मोठे आहेत आणि महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांभोवती, सगळ्यांबरोबर राहावा. आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सगळ्या सैनिकांना आणि सगळ्या मराठी लोकांना आज शुभेच्छा देते की तुम्ही 20 वर्ष आमच्या मागे उभे राहिलात. असंच प्रेम आमच्यावरती राहू देत. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.